आमचे कडवट पण सत्याचे साथी। राजकारणाची नाटक इथे उघडून ठेवतो, सन्मान महाराष्ट्र नावाने घडामोडी लिहितो। नमस्कार, मी अभिजित आपटे। मी कोणत्याही राजकीय पक्षाचा असलो तरीही सुद्धा मी माझी वैयक्तिक भूमिका मांडतो आहे। महाराष्ट्रामध्ये आरक्षणासाठी मनोजदादा जरांगे हे मुंबईला आहेत। गेले 5 दिवस ते आरक्षणासाठी उपोषण करतायत। संपूर्ण मराठा समाज त्या ठिकाणी मुंबईच्या रस्त्यावर आहे, मैदानांमध्ये आहे। आता न्यायालयाने त्यांना सगळ्या गाड्या काढून घ्यायला सांगितलेल्या आहेत। त्या ठिकाणी मनोजदादा जरांगे यांना ते आझाद मैदान सोडायला सांगितलेलं आहे। ह्यावर मी एक चांगला उपाय मी घेऊन आलेलो आहे। तो म्हणजे मनोजदादांसाठी एखाद्या मराठा बांधवांनी आपला फ्लॅट म्हणा किंवा आपला बंगला असेल तर तो खाली करून द्यावा, रेंटनी द्यावा, भाडे तत्वावर द्यावा आणि त्या ठिकाणी मनोजदादा जरांगे यांनी त्या फ्लॅटमध्ये किंवा त्या बंगल्यामध्ये राहावं आणि हा लढा चालू ठेवावा। गाड्या ज्या आहेत त्या सगळ्या गाड्या मुंबईच्या बाहेर संपूर्णपणे हायवेला म्हणा किंवा त्या ठिकाणी परत गावाला सुद्धा पाठवून दिल्या तरी हरकत नाही। तिथून रेल्वे आहेत, सगळे मराठे रेल्वेने जाऊ शकतात। पण हे आंदोलन संपेपर्यंत एकही मराठा समाजाचा बांधव हा त्या ठिकाणी मुंबई सोडणार नाही आणि मनोजदादा जरांगे हे सुद्धा एखाद्या बंगल्यामध्ये भाड्याने घेऊन राहतील। त्या ठिकाणी एखाद्या आमदारांनी किंवा मराठा बांधवांनी त्याची सोय करावी असं म्हणजे न्यायालयाने जरी सांगितलेलं असेल, न्यायालयाचा त्या ठिकाणी आदरच आहे। आणि न्यायालयाने काय सांगितलेलं आहे तर न्यायालयाने सांगितलं आझाद मैदान सोडा। न्यायालयाने सांगितलंय की गाड्या मुंबईच्या बाहेर काढा, तर मुंबईच्या बाहेर गाड्या काढा, आझाद मैदान सोडा आणि एखाद्या बंगल्यामध्ये तुम्ही राहा आणि संपूर्ण मराठा समाज त्यामध्ये मुंबईमध्ये राहिला तर त्याला कोणतीही अडचण नाही। मुंबई काही पाकिस्तानामध्ये नाहीये, मुंबई महाराष्ट्राच्या बाहेर नाहीये, त्यामुळे महाराष्ट्रातच आहे ना। तर महाराष्ट्रामध्ये असो देशामध्ये कोणी कुठे जावं, कुठे थांबावं, कुठे राहावं, किती दिवस राहावं याच्यावर कोणतंही बंधन नाही। एकाही मराठ्यांनी महाराष्ट्राची राजधानी सोडण्याची गरज नाही, मुंबई सोडण्याची गरज नाही। मनोजदादा जरांगे यांनी सुद्धा मुंबई सोडण्याची गरज नाही आणि हा लढा हा उपोषण स्वरूपात नाही पण ठिय्या स्वरूपामध्ये हा चालू ठेवावा आणि पुढच्या शनिवार रविवारपर्यंत जर मुख्यमंत्र्यांनी मागणी मान्य नाही केली तर मात्र संपूर्ण महाराष्ट्रातला मराठा त्या ठिकाणी मुंबईमध्ये बोलवावा। मुंबईमध्ये फिरायला येण्यावर कोणतीही बंदी नाही, त्यामुळे बिनधास्त तुम्ही सगळे येऊ शकता। त्यात कुठेही न्यायालयाचा अवमान होत नाही किंवा तुम्ही सरकारच्या विरोधी काही करताय असं सुद्धा होत नाही। मस्त एन्जॉय करायचं, फिरायचं, मुंबई फिरायची आणि मुंबई भरून टाकायची। गणपती बघायला आपण आलोय असं समजायचं आणि त्या ठिकाणी मस्तपैकी राहायचं आणि मुंबई इतकी भरून टाकायची की पाय ठेवायलाही जागा उरता कामा नये अशी मुंबई भरून टाकायची। गर्दी जर बाहेर काढायची असेल, गर्दी तर येण्यापासून ते अडवू शकत नाही, पण ही गर्दी बाहेर काढायची असेल तर त्यांना मराठा आरक्षण द्यावंच लागेल। अशा प्रकारचा हा माझा उपाय आहे। मनोजदादा जरांगे यांच्यापर्यंत हा उपाय पोहोचवण्यासाठी जास्तीत जास्त किंवा त्यांच्या समन्वय समितीपर्यंत पोहोचवण्यासाठी जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात आमच्या या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।